नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। सीआयडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलंय। त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास आवळला गेलाय। मकोकाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। नाही, आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत, ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे। म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। तर या आरोपपत्रात नेमकं काय नमूद करण्यात आलंय आपण पाहतोय। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली होती। 6 डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळीशी वाद झाला होता। खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। तर आपण पाहतोय देशमुखांचे मारेकरी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले असा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आलेला आहे। तर प्रतीक घुले आरोपी क्रमांक 4, सुधीर सांगळे 5 आणि महेश याचा 6 नंबरवर नाव येत आहे। आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या आरोपपत्राची कॉपी सामच्या हाती लागली आहे। वाल्मिक कराडच सरपंच हत्येचा मास्टर माइंड असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 80 दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपपत्राची ही कॉपी साम टीव्हीच्या हाती आली आहे। तर वाल्मिक कराड हाच सरपंच हत्येचा मास्टर माइंड असल्याचं या चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आलंय। विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे। तो वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड, आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो। आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे। तर वाल्मिक कराडच्या आरोपपत्रावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री PA आणि OSD बाबत कठोर निर्णय घेतात, मग मंत्र्यांवर का नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। मी OSD आणि PN बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की 0 टॉलरन्स, काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना, फिक्सर। तर इथे तर किती आरोप आहेत। इथे खंडणी, त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे, पीक विम्यामध्ये काढलेले पैसे, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले। त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला। वळतोय पुढे। मुंडे राजकारणात राहिले तर अनेक कराड तयार होतील। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। तर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागलेली आहे। मुंडे राजकारणात राहिले तर अनेक कराड निर्माण होतील असा दावा, असा आरोप त्यांनी केला। संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे। आता हे जेव्हा मी वाचते ना आणि जेव्हा बघते, मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी, तर असे अनेक वाल्मिक कराड होतील आणि असे अनेक सिंडिकेट तयार होतील। आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेसिग्नेशन घेणं गरजेचं आहे। दिलेली
आणि शेवटच्या माणसाला शिक्षा होईपर्यंत, त्यांना फाशी होईपर्यंत मी स्वतः बजरंग सोनवणे म्हणून माघार घेणारच नाही. म्हणजे त्याच्यामुळे ही माझा निश्चय मी त्याच दिवशी ठरवला, ज्या दिवशी बाय नेम मी बाईटमध्ये बोललेलो की मास्टर माइंड याचा हुडका, म्हणजे माझा रोग कुणाकडे होता तर यांच्याकडे होता हे सगळ्याला कळत होतं आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा मी डायरेक्ट बोललेलो. त्याच्यामुळं मी ह्या शेवटच्या टोकापर्यंत याची भूमिका पूर्ण निभावणार. मी आणखी पण अमितभाई शहासाहेबांना भेटणारच आहे. मी आणखी परत आता मी स्वतः एकदा पहिली भेट घेतली 11 तारखेला, त्याच्यानंतर खुंडणीचा गुन्हा दाखल झालेला. त्याच्यानंतर परत मी सुप्रियाताई आणि आम्ही दोघं सोबत एक भेट घेतलेली. त्याच्यानंतर त्याच्यातली झालेली चर्चा मला माध्यमाशी नाही बोलता येणार, पण बऱ्यापैकी आम्ही पॉझिटिव्ह ती आमच्याशी आहेत या प्रकरणाबरोबर आम्हाला असं दिसतंय आणि आहेत पण जे काय ॲक्टिव्हिटी हो भेटलो आणि ती सुप्रियाताईंनी मसाजोगमध्ये सांगितलं. जसं आम्ही 4 दिवस नव्हतं सांगितलं मीडियाला, पण त्यांनी स्वतः सांगितल्यामुळं ती काही न सांगण्यासारखा काही विषय नव्हता, पण आम्ही त्याच्यात होतो. ते सुप्रियाताईंनी ज्या दिवशी मसाजोगला भेट दिली त्या दिवशी बोलल्या आणि मी पण सांगितलेलं की आम्ही भेटलो आणि त्याच्यात बऱ्याच काही घटना घडल्या. त्या आज सर्व काही मला बोलता येणार नाहीत, पण त्या दिशेनं सगळं चाललेलं आहे. आणि याच्यानंतर सुद्धा मी आणखी अमितभाई शहा यांना भेटणारच आहे आणि आदरणीय ताईसाहेब किंवा आमचे सगळे खासदारसुद्धा आम्ही सर्वजण बरोबर असू. आमची ताकद आमच्या पद्धतीनं आमची जेवढी ताकद. आणि आता वळतोय अजून एक महत्त्वाच्या बातमीकडे. सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही, पुराव्यांनिशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर येते. कॅमेरा खराब झाल्याचं सांगून 22 फेब्रुवारी आधीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेत, असा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलाय. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कारागृहामध्ये ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे, ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत, ज्या ठिकाणी फिरलेले आहेत, त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं CCTV माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत. आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे. मुख्यमंत्र्याकडे आज मी तक्रार करणार आहे की CCTV काही ठिकाणावरले 22/2च्या अगोदरचे CCTV डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखवणार आहेत की ते CCTV नादुरुस्त आहेत म्हणून. आणि आता एक पुणे स्वारगेट बस स्थानकावर उघडकीस आलेल्या शिवशाही बस बलात्कार प्रकरणात आता नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणावर मोठा दावा केलाय. या प्रकरणात शारीरिक संबंध हे संमतीने झाले होते, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून हा वाद निर्माण झाल्याचा दावा रुपाली ठोंबरे यांनी केलाय. मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. 376ला एकतर महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार यासाठी ते कलम आहे आणि दुसरं त्याच्या अजून आम्हाला पुष्टी पोलिसांच्या या तपासात मिळेल ती, पण काहीतरी त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला असं कळतंय. जर या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर हा बलात्कार नाहीच आहे. पण हा बलात्कार नाहीये तर आधीच पुणे शहराची बदनामी झाली. पुणे शहरामधलं पुणे शहरातले पालक हादरून गेले. आता कुणी घरातील आपल्या बायकोला बहिणीला पाठवणार नाही बस स्टँडवर. हे काय आहे? हा, याच्यामध्ये एक आहे आगार व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला. तर दुसरीकडे दत्ता गाडेवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावर गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीने त्यांचे संबंध झाल्याचा दावा दत्ताच्या पत्नीने केलाय. तिने आरडाओरडा का केला नाही असा सवाल देखील गाडे कुटुंबियांनी उपस्थित केलाय. मी दत्ता गाडे यांची पत्नी, त्यांची पत्नी असल्या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी जे म्हणती याने बलात्कार केलाय तर ते बलात्कार केलाय,
पण तिचे कपडे कुठं फाटलेत का, कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का, किंवा बरं बसमध्ये चढताना पहिल्यांदा मुलगी जाते, नंतर हा आरोपी म्हणजे माझा नवरा तो पाठीमागून जातोय आणि 2च मिनिटात ते बाहेर येतात. ह्याला बलात्कार म्हणतात का? 2 मिनिटात होतो का? आणि 2 वेळा होतो का? नाही होत. आणि आता बातमी आहे राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबतची. दररोज सरासरी 20 लाख महिला या लालपरीतून प्रवास करतात. त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3,000 कोटी रुपये मिळतात. मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. तर लाडक्या बहिणींची सुरक्षा वाऱ्यावर कशी आपण पाहूया. एकूण आगार आहेत 251 आणि एकूण विभाग 31 आहेत. तर बस गाड्यांची एकूण संख्या 14,000 इतकी आहे. दररोजच्या महिला प्रवासी 20 लाख. एकूण सुरक्षा रक्षकांची संख्या 2,690 इतकी आहे. मात्र महिला सुरक्षा रक्षक 0 आहेत. पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक धोरणात तज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या नियुक्तीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे आधी सोलापूरकर वादात अडकला होता. मात्र आता पुणे महानगरपालिकेने सांस्कृतिक धोरणात तज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याने आणखी वाद निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. नाशिक गंगापूर रोडवरील एका कॅफेवर भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना घेऊन रेड टाकली आहे. यावेळी कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा दावा फरांदे यांनी केलाय. भाड्याने तासांसाठी रूम दिला जात होता याची माहिती मिळताच फरांदेंनी छापा मारलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. यावेळी कॅफेत कपल आढळून आलेत. कॅफेच्या आडून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप देखील फरांदेंनी केला. स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या. नाशिकची संस्कृती बिघडत आहे. नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल, सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल, ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे. मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम चालू आहे. आणि आता बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या PM किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडल्याची. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन या गावातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील पश्चिम बंगालच्या भामट्यांनी PM किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलंय. तर परप्रांतीयांनी किती लाभ लाटलेला आहे आपण पाहूयात. परराज्यातून सायबर कॅफेमधून नोंदणी करून हा हप्ता लाटला जातोय. PM किसान योजनेचे 3,62,000 रुपये लाटले गेलेत. ॲग्रिस्टॅग कार्डच्या पडताळणीवेळी हा प्रकार उघडकीस आलाय. बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी पश्चिम बंगालचे असल्याचं समोर आलंय. राज्यातील PM किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटल्याचं समोर आलंय. तर eKYC सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद झालाय. तर राज्यातील शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या परप्रांतीयांचा कारनामा कसा उघड झालाय त्याची माहितीच कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. आपण पाहूया. गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील परराज्यातील 181 बोगस लाभार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामधून
पी एम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात. हा विषय तसा येत नाही, परंतु आता ॲग्रिस्टॅगची जी नोंदणी चालू आहे तर यामध्ये पी एम किसानचे जे शेतकरी आहेत त्यांना जो OTP जातो तो OTP जे काही नोंदणी झालेले शेतकरी त्यांना लगेच गेल्यामुळे त्यांची नोंदणी लवकर होईल आणि ॲग्रिस्टॅगचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल. म्हणून आपण पी एम किसानच्या याद्या या CSC सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रिस्टॅगची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील. आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवण गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची PM किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठीचे पैसे परप्रांतीयांनी लाटल्याचं उघड झाल्यानं या घोटाळ्यावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केले. गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय लाभार्थी PM किसान योजनेचे लाभार्थी कसे? तर एनोवोरा हे शेतकऱ्यांचं नाव कसं असू शकतं? ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन का केलं नाही? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या नावाने बँक खात्यात पैसे कसे पाठवले गेले? बोगस लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी का केली गेली नाही? बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का असा प्रश्न देखील साम टीव्हीने उपस्थित केला. बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण? तर या प्रश्नांची उत्तरं आता कशी मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. जर तुम्ही शनी शिंगणापूरला दर्शनासाठी जाताय तर ब्रँडेड तेलच घेऊन जा, कारण आजपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलच चढवता येणार आहे. देवस्थानने घेतलेल्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचे तेल विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. शनी शिंगणापुरात दररोज हजारो भक्तांकडून शनिदेवाला तेलाने अभिषेक केला जातो. त्यामुळे मूर्तीची झीज होऊ नये यासाठी केवळ ब्रँडेड तेल वाहण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलाय. हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही तुमचा जीव सहज वाचवू शकता. फक्त एक गोळी तुम्हाला जीवनदान देऊ शकते. हे आम्ही का म्हणतोय? कोणती आहे ती गोळी ज्याने आपला जीव वाचू शकेल याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. अगर किसी को हमारे सामने हार्ट अटैक हो रहा है, किसी तरह से हम कुछ कर सकते हैं कि थोड़ा डिले हो जाए, बच जाए कुछ? हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. वो एक टैबलेट, एक क्लोपिडोग्रोल करके गोली होता है 2 टैबलेट और एक एटोर्वोस्टैटिन कोलेस्ट्रॉल की. ये 3 को चबा के खा लेना चाहिए. ऐकलत? हार्ट अटॅक आल्यावर मोठ्या धोक्यापासून तुम्हाला डिस्प्रिन गोळी वाचू शकते असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? एक गोळी इतकी फायदेशीर आहे का? कारण लाखो लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो. मात्र या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. डिस्प्रिन गोळी हार्ट अटॅक पासून वाचवणार. 3 रुपयांची गोळी वाचवेल तुमचा जीव. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका. हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. डिस्प्रिन या गोळीमुळे रक्ताच्या झालेल्या गाठी विरघळून जातात आणि रक्तप्रवाह जोरात होऊन हार्टमुळे पुढील धोका कमी होतो असा दावा करण्यात आलाय. या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती हार्ट स्पेशलिस्ट देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले, त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. ॲक्यूट हार्ट अटॅक आल्यानंतर जर आपण इमिजिएटली डिस्प्रिन नावाची टॅबलेट जर घेतली तर डेफिनेटली बऱ्याच प्रमाणात अटॅकची इनिशियल ट्रीटमेंट होऊ शकते. त्याच्यामुळे अटॅक आल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या अगोदर डिस्प्रिन जर आपल्याकडे असेल तर ते घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचं की डिस्प्रिन घेतलं म्हणजे अटॅक पूर्णपणे निघून झाल्यानं मला पुढच्या ट्रीटमेंटची गरज नाही असं नाही आहे. तुम्ही डिस्प्रिन घेणे आणि लगोपाठ लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे, ज्यामुळे आपल्याला पुढची ट्रीटमेंट होऊ शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया.
हार्ट अटॅक आल्यावर डिस्प्रिन गोळी घ्यावी. डिस्प्रिनमुळे अटॅकवर तात्पुरती ट्रीटमेंट होते. डिस्प्रिनमुळे ब्लॉकेजेस काही प्रमाणात कमी होतात. डिस्प्रिन गोळी चावून खाल्ल्यास उपयुक्त ठरते. गोळी खाल्ल्यानंतर तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे. डिस्प्रिन टॅबलेट ही 300 मिलीग्रॅम घ्यावी आणि दातानं तोडून जिभेच्या खाली ठेवायची असं डॉक्टरांनी म्हटलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. तसंच ॲस्प्रिन गोळी ही हार्ट अटॅक आल्यावर फायदेशीर ठरू शकते. तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.